इयत्ता 6वी गणितमधील ऑपरेशन्स ऑन फ्रॅक्शन्स हा भाग आपण बघणार आहोत. म्हणजेच अपूर्णांकांवरील क्रिया. या टॉपिकमधील सब युनिट ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ मिक्स नंबर्स म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी हा भाग आपल्याला बघायचा आहे. तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर अंशाधिक अपूर्णांकामध्ये आणि अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करणे हा भाग आपण याच्या अगोदर पाहिलेला आहे. त्याचाच वापर करून आपण या प्रकारची उदाहरणे सोडवणार आहोत. त्यामध्ये आपण एक ॲडिशनचं आणि एक सबट्रॅक्शनचं उदाहरण घेणार आहोत. त्यासाठी या उदाहरणामध्ये काही उदाहरणांमध्ये छेद समान असतो, त्यावेळेला त्यांचं ॲडिशन करणं आणि सबट्रॅक्शन करणं सोपं असतं. पण छेद समान नसताना ते कसं केलं जातं त्यातली उदाहरणं मी दाखवणार आहे. आणि ती दोन प्रकारची उदाहरणं आहेत. त्यातलं पहिलं उदाहरण जे आहे ते ॲडिशनचं घेणार आहे मी पहिल्या प्रकारात, आणि दुसऱ्याचे सबट्रॅक्शनच्या प्रकारात घेणार आहे. तर ॲडिशनमध्ये आपण बघूया. पहिल्यांदा आपण ॲडिशन हा भाग बघणार आहोत, म्हणजे बेरीज, पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज. त्यासाठी उदाहरण घेऊया आपण. 1.1/4 अधिक 3.1/2 1 इंटिजर 1/4 प्लस 3 इंटिजर 1/2. आता या ठिकाणी आपण बघतो की दोन्ही पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहेत, त्यामुळं त्यांची बेरीज करण्यासाठी त्यांना अंशाधिक अपूर्णांकामध्ये पहिल्यांदा रूपांतरित करून घ्यावं लागेल. म्हणजेच इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये त्याला कन्वर्ट करायचं. का त्याच्यावर आपण ती क्रिया बघितलेली आहे की डिनॉमिनेटर मल्टिप्लाइड बाय इंटिजर अँड देयर इज ॲडिशन ऑफ न्यूमरेटर. 4 गुणिले 1 अधिक 1 छेद 4. 4 into 1 plus 1. 4 into 1 plus 1. And the denominator is as it is 4. Plus. हे प्लस साइन मात्र शेवटपर्यंत आपल्याला लिहित जायचं आहे. 2 multiplied by 3 plus 1. 2 गुणिले 3 अधिक 1 छेद 2. आणि त्याच्या पुढची क्रिया करायची आहे. 4 गुणिले 1 बरोबर 4 अधिक 1 5. 5 छेद 4 5/4 प्लस 2 into 3 3 6 आणि 1 7 7 छेद 2. 5/4 प्लस 7/2. अशा प्रकारे दोन अपूर्णांक मिळाले आपल्याला. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर आपण अपूर्णांकामध्ये केलंय, इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये केलंय. आता यांची बेरीज करणं सोपं आहे. तर बेरीज करताना महत्त्वाचे नियम क्रिया काय आहेत आपण इयत्ता 5वी मध्ये पण शिकलोय की देअर डिनॉमिनेटर्स मस्ट बी इक्वल. त्यांचे छेद समान असणं गरजेचं आहे. पण इथं आपण बघतोय छेद समान नाही आहे. मग त्यासाठी ज्या काही क्रिया आहेत त्यात एक क्रिया आपण करणार आहोत की या छेदाला आणि अंशाला 2 ने गुणलं की बरोबर त्याचा छेद 4 होईल. असा एक सममूल्य अपूर्णांक इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आपण याचा शोधून काढायचा आहे. आपण लिहायचं आहे 5/4 प्लस 7 multiplied by 2/2 multiplied by 2. 7 गुणिले 2 छेद 2 गुणिले 2 म्हणजे आपल्याला उत्तर काय मिळेल. इकडे घेऊया आपण 5/4 as it is झाली प्लस 7 multiplied by 2 7 गुणे 14 आणि 2 गुणिले 2 बरोबर 4. आता बघा छेद समान झालेले दिसतात आपल्याला. 5/4 अधिक 14/4 याचे छेद समान आहेत. आपण त्यांची बेरीज करतो आणि बेरीज करताना छेदांची बेरीज होत नाही, अंशांची बेरीज होते. त्यामुळं फक्त अंशांची बेरीज केली जाईल. 5 अधिक 14 छेद 4. 5 मध्ये 14 मिळवले की होतात 19. 90/4 90/4 इज द आन्सर. आता हे जे आपल्याला उत्तर मिळालं 19/4 हे अंशाधिक अपूर्णांकामध्ये आहे. पुन्हा त्याचं रूपांतर आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करायचं आहे, मिक्स नंबर मध्ये करायचं आहे. म्हणजे 19 ला 4 ने डिवाइड करायचं. 19 डिवाइडेड बाय 4 19 ला 4 ने भागलं तर 4 चा पाढ जर आपण म्हटलं 4 चौक 16 4 चा पूर्ण भाग जाईल. 16 19 मधून वजा केले की 3 उरतात आणि छेद राहील 4. 4 इंटिजर 3/4. आपण याच्या अगोदर ही क्रिया शिकलेलो आहे. 1 इंटिजर 1/4 प्लस 3 इंटिजर 1/2 या दोघांची बेरीज आहे 4 इंटिजर 3/4. आता इथं जी क्रिया आपण केली होती ती महत्त्वाची आहे. ती छेद समान करण्यासाठी आपण फक्त एकाच अपूर्णांकाला समान अंकाने गुणलं, कारण ऑटोमॅटिक आपल्याला इथं
पहिल्या अपूर्णांकाच्या छेदा इतका अपूर्णांक मिळतोय, म्हणून आपण ही क्रिया केली. आता आपण बेरीज बघितली. वजाबाकी करताना देखील आपण हीच क्रिया करणार आहोत, फक्त मध्ये जे साइन असेल ते प्लस ऐवजी मायनस असेल आणि तिथे त्याची वजाबाकी फक्त इथे होईल. वजाबाकी आणि बेरीज हे सोडवताना कोणताही बदल नाही आहे, याच प्रकारे आपण करणार आहोत. फक्त अंशांची इथं आपण बेरीज केली, त्या ठिकाणी वजाबाकी होईल. आपण एक उदाहरण वजाबाकीचं सोडवणार आहोत. वजाबाकीचं उदाहरण सोडवण्यासाठी मी उदाहरण घेतलं 3.1/3 वजा 1.1/4 3 इंटिजर 1/3 मायनस 1 इंटिजर 1/4. पुन्हा आपण यांचा अंशाधिक अपूर्णांकामध्ये म्हणजे मिक्स नंबरमध्ये कन्वर्जन करून घेऊया. 3 × 3 + 1 3 × 3 + 1 छेद 3 मायनस 4 × 1 + 1 4 × 1 + 1 छेद 4 3 × 3 9 9 आणि 1 + 10 सो 10/3 पहिला फ्रॅक्शन आपल्याला मिळतोय मायनस 4 × 1 = 4 आणि इथे अधिक करायचं आहे त्यामध्ये 4 × 1 = 4 अधिक 1 4 × 4 म्हणजे 4 आणि अधिक 1 म्हणजे 5 सो 5/4 10/3 मायनस 5/4 असे दोन फ्रॅक्शन आपल्याला मिळेल. आता या ठिकाणी काय बदल आहे तर पहिल्याचा डिनॉमिनेटर 3 आहे, दुसऱ्याचा डिनॉमिनेटर 4 आहे. म्हणजे एकाच कुठल्याही फ्रॅक्शनला आपण समान संख्येने जोडून दुसऱ्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटर एवढा म्हणजे छेदा एवढा छेद मिळत नाहीये. मग यासाठी आपण दुसरी क्रिया करणार आहोत की पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्याच्या छेदाने गुणायचं आणि दुसऱ्या अपूर्णांकाला पहिल्याच्या छेदाने गुणायचं आणि अशा प्रकारे छेद समान करायचे. सो 10 × 4/3 × 4 म्हणजे 10/3 वेगळे दिसत आहेत, त्याला 4 ने मल्टिप्लाय केलं 4 ने मायनस 5 × 3/4 × 3 म्हणजे काय तर 5/4 हा अपूर्णांक होता, त्याला पहिल्याच्या छेदाने गुणले 3 ने गुणलं. आता हे जे उत्तर मिळाले ते आपण इकडे लिहून घेऊ. 10 × 4 40 छेद 3 × 12 वजा 5 × 3 15 वजा छेद 4 × 3 12 सो 40/12 मायनस 15/12 अशा प्रकारे आपल्याला दोन अपूर्णांक मिळतात. आता आपल्याला डिनॉमिनेटर्स इक्वल दिसतात, छेद समान दिसतात, त्यावेळेला अंशांची वजाबाकी होईल. सो 40 मायनस 15/12 40 वजा 15 छेद 12 40 वजा 15 केले की उत्तर 25 25 छेद 12 आणि पुन्हा याचं रूपांतर आपण पूर्णांक अपूर्णांकामध्ये करणार आहोत. 25 ला 12 ने भागायचे, 12चा पाढा 12 × 1 = 12 12 × 2 = 34 2 चा पूर्णांक राहील, 1 बाकी शिल्लक राहील आणि छेद आहे तेवढाच राहील. सो तो इंटिजर 1/12 इट इज द आन्सर सबट्रॅक्शन ऑफ 3 इंटिजर 1/3 मायनस 1 इंटिजर 1/4 म्हणजे या 3.1/3 वजा 1.1/4 याची वजाबाकी 2.1/12 अशा प्रकारे येईल. मी एक सोपी आणि कॉमन पद्धत जी आहे ती दाखवलेली आहे. अशा प्रकारे आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शन पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी आपण या प्रकारे करू शकतो. प्रॅक्टिस सेट 10 मध्ये उदाहरण सत्र 10 मध्ये या प्रकारची काही उदाहरणं आहेत ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.